टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खेडा तालुक्याच्या ग्रामपंचायतींचं आरक्षण सोडत असल्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी या आरक्षण सोडतमध्ये सहभागी झालो होतो आणि आरक्षण चालू असताना आम्ही सगळे काही चर्चा ऐकत होतो, आरक्षण बघत होतो, परंतु त्याच्यामध्ये काही 2-4 गावांचे प्रश्न आम्ही मांडले आणि त्याच्याकडे माननीय तहसीलदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून धुतकारून लावलं। यामध्ये साहूर, चांदवड, चांदगड, झोटवाडे, वडदे या गावामध्ये 100% एसटी जनता राहते। त्या ठिकाणी भिल्ल आणि टोकरेकोडी समाज राहतो आणि म्हणून त्या 1964 पासून या ग्रामपंचायती एसटी आहेत आणि अचानक ओबीसी कसं झालं। मी त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना प्रश्न केला की या गावांमध्ये ओबीसी समाजच नाही, फॉर्म भरणार कसं, सरपंच उमेदवार निवडेल कसा येईल सरपंच उमेदवार। 10 वर्षे तिथं प्रशासक अशा चुकीच्या कारभारामुळे प्रशासक राहतात आणि परत या आदिवासींवर हे अन्याय करतात आणि त्यासाठी मी प्रश्न मांडला तर तहसीलदारांनी पूर्णपणे त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुम्ही या खुर्चीवर आमच्यासाठी बसलेले, कोणा एका सत्ताधाऱ्यांसाठी बसलेले नाही आणि सत्तेचा माज नका येऊ देऊ। तुमच्या अंगात सत्तेचा पक्ष, भाजप पक्ष येऊ नका देऊ अधिकाऱ्यांच्या अंगात। तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आलेले आहेत आणि जनतेच्या टॅक्स मधून तुमचा पगार येतो। म्हणून माझी विनंती तहसीलदार साहेबांना, आणि असं समजू नका की शिंदखेडा तालुक्यामध्ये विरोधात कोणी नाहीये। इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना हे सर्व पदाधिकारी आजपासून ठरवलंय आम्ही की आम्ही दुर्लक्ष करतो, पण आम्ही आजपासून ठरवलेलं या जनतेच्या पाठीशी उभे राहू। कोणी राहो नको राहो, जिथं अन्याय होईल तिथं आम्ही उभे राहू आणि अधिकाऱ्यांना जाणीव करून देऊ आमच्या पैशातनं तुमचा पगार होतो, तुम्हाला आमच्यासाठी काम करावं लागेल, कोणा एका पक्षासाठी कोणा एका नेत्यासाठी काम करावं लागणार नाही। हे आम्ही परत तहसीलदार साहेबांना समजून सांगितलं आणि याच्यानंतर जर परत चूक झाली तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेच्या स्टाईलने या तहसील कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।